ठाणे जिल्ह्यातील संस्था सभासद पंच ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रेड जिम यांच्या सहकार्याने 6वी ठाणे जिल्हा अजिंक्यपदाची खुली महाराष्ट्र नॅचरल श्री व जीन्स मॉडेल 2025-26 नॅचरल शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात येते। ही स्पर्धा शनिवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र विद्यालय शाळा तळमजला वीर सावरकर पथ नौपाडा ठाणे येथे होणार आहे। असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयाची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली। या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांनी काही नियम व अटी ठेवल्या आहेत। त्याचप्रमाणे सर्व नॅचरल स्पर्धक भाग यात घेऊ शकतात। मागच्या वर्षाचा किताब विजेता यात भाग घेऊ शकणार नाही, तर मागील स्पर्धेत 1 ते 3 क्रमांक मिळालेले स्पर्धक पुन्हा भाग घेऊ शकतात। या स्पर्धेत नवीन येणाऱ्या स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे, पण स्पर्धक हा नॅचरल डेव्हलप झालेला असावा। त्याने आपली शरीरयष्टी बनवण्यासाठी कुठलेही मेडिकल यूज, हार्मोन्स डोस वा इतर बूस्टर इंजेक्शन अथवा गोळ्यांचा वापर केलेला नसावा। तसा कुठलाही प्रकार आढळल्यास त्या स्पर्धकाला बाद करण्यात येणार आहे। या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 500 रुपये असणार आहे। यावेळी अध्यक्ष विनायक केतकर यांनी ही शरीर सौष्ठव स्पर्धा 7 गटात तर जीन्स मॉडेल ही 4 गटामध्ये घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय। तर उपाध्यक्ष किरण नक्ती यांनी तुम्ही पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला दुकानात पावडरचे डबे दिसतील की जे खाल्ल्याने बॉडी बनते, पण तसं नसून बॉडी बनवण्यासाठी कसून शारीरिक व्यायाम करावा लागतो असं नागती यांनी सांगितलंय। तर उपाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी आजकालची तरुण मूल व्यायाम करण्यापेक्षा मोबाईलवर जास्त व्यस्त असतात, त्यांच्यासाठी अशा शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलंय। यावेळी संस्थेचे इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। 28 जून शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी महाराष्ट्र विद्यालय नौपाडा ठाणे येथे संपन्न होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य पातळीवरची स्पर्धा आमचा जो गट आहे TDNSA ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जेव्हा नागपूरांनी आमच्या याच्यात पदभार स्वीकारलेला आहे आणि याआधी आमची चर्चा आली तेव्हा त्यांनी ठाण्याकडनं कार्य करतोच आहोत, पण महाराष्ट्रात आपण कार्य करतो आणि महाराष्ट्र लेवलला आम्ही या स्पर्धा मुद्दाम भरवलेल्या आहेत की जेणेकरून महाराष्ट्रातल्या मुलांना देखील या सगळ्या गोष्टींचा होणारा त्यांनी सांगितलं अवेअरनेस यावा की आपण नॅचरली सुद्धा आपण चांगलं डाएट घेऊन चांगला डायटिशियन नेमून आपण आपली शरीरयष्टी चांगली करू शकतो आणि त्या होणाऱ्या शरीरयष्टीला दाद देणारा एक समूह आहे आणि ते स्टेज निर्माण करायचं काम आता आपल्या TDNSAच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। त्याची सर्व पूर्व तयारी आम्ही 22 तारखेला म्हणजे त्याची डोपिंग टेस्ट, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट जे काही आहे श्रीकांत राजे यांच्या डॉक्टर श्रीकांत राजे यांच्या माध्यमातून ज्या काही ह्याच्यावरच्या टेस्ट लागतात त्या आम्ही 22 तारखेला करणार आहोत आणि त्या मुलांचे गटवार त्यांची विभागणी करणार आहोत आणि 28 तारखेला आपल्याला ही स्पर्धा प्रत्यक्ष महाराष्ट्र विद्यालय इथे बघायला मिळेल। नॅचरली जे मुलं व्यायाम करून आणि व्यायामपटू तयार होतात त्यांना एक यावेळेला आकर्षण म्हणजे ज्याप्रमाणे आता सरांनी सांगितलं की जीन्स घालून मुलं बरीचशी इंटरेस्टेड असतात, तर जीन्स मॉडेल ही स्पर्धा आम्ही त्याच्यात आयोजित केलेली आहे की आपले देखील बरेचसे व्यायामपटू आहेत ते बीचवर वगैरे बघाल तर जीन्स घालून फिरताना आपल्याला दिसतात आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळावं, तशी मुलं आपल्यात यावी आणि त्यांना एक स्टेज मिळावा आणि आपण जे आपली शरीरयष्टी आहे ती आपल्या लोकांसमोर आणता यावी। पण बऱ्याच जण काय असतात वरती डंबेल्स वगैरे करून व्यायाम छान करतात, तब्येत सुदृढ असते पण पायात बारीक असतात, त्याच्यामुळे ते समोर यायला मागत नाहीत। तर अशा मुलांना देखील व्हावे ते पुढे यावेत आणि त्यांना आपलं स्किल जोपासता यावं किंवा त्यांना त्याच्यात आवड निर्माण होऊन पुढे ते नंतर व्यायामाला जास्ती लागतील अशा याने ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे। तर ती 28 तारखेला स्पर्धा संपन्न होणार आहे। TDNSA ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या आज खरं तर गुरुवारचा स्वामींचा दिवस आहे आणि त्याच्या उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली, त्याबद्दल मी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायकजी केतकर यांचे आभार मानतो। करंदीकर सर असतील या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि या क्षेत्रात आता काम करण्याची खरं तर इच्छा होतीच माझी, पण ती गरज सुद्धा आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या माध्यमातून जे तरुण आता ह्या संस्थेला कनेक्ट होतील, मग ते स्पर्धेच्या माध्यमातून असतील, जनजागृतीच्या माध्यमातून असेल, आमचं एकच काम असेल की नॅचरली तुम्ही जे काही शरीर सौष्ठव कमवायचं ते कमवा। होतं असं जसं सरांनी सांगितलं की पावडर्स आणि जी द्रव्य सगळे घेतल्यानंतर शरीर हा फुगवटा दिसतो, पण तो किती काळापुरता असतो, त्याच्यानंतर शरीरात होणारे
दुर्दैवानं चुकीचे बदल हे तुम्हाला एखाद्या हृदय विकाराच्या झटक्यानं सुद्धा तुम्हाला कुठेतरी मला असं वाटतं डॅमेज करत असतात. आणि अशी अनेक उदाहरणं आपण बघतो की जिममध्ये एक्सरसाइज करत असताना दुर्दैवानं आपल्याला त्या तरुणाचा मृत्यू झालेला दिसतो. हे सगळं टाळण्यासाठी मला असं वाटतं आमची ही संस्था पुढाकार घेत आहे. स्पर्धा तर आहेतच, 28 तारखेला स्पर्धा आहे, 22 तारखेला त्याची चाचणी आहे. 22 तारखेला चाचणी म्हणजे सरांनी सांगितलं तसं त्यांच्या ज्या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट असतील त्या ज्या गरजेच्या असतील त्या केल्या जातील, जेणेकरून त्यांनी बाबा कृत्रिम पद्धतीनं नाही ना शरीर कमवलेलं आहे याचा कुठेतरी तपास होईल. आणि 28 तारखेला ठाण्यामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळी अशी स्पर्धा अनुभवायला मिळेल. समस्त ठाणेकरांना मी आवाहन करीन की आपण तरुणांना आवाहन करीन की आपण जास्तीत जास्त संख्येनं या म्हणजे ज्याला जीन्सची आवड आहे, रेग्युलर जीन्स घालतायत, तसं सरांनी सांगितलं की बाबा थाईज हा भाग आहे ना कंटाळवाणा असतो, त्यामुळे ते तसेच राहून दिले असतात. पण काही हरकत नाही, तुम्ही जीन्स घालून आणि ती एक्सरसाइज करून तुम्ही तिथे तुम्ही परफॉर्म करू शकता. तुमचं ते परफॉर्मन्स सुद्धा असेल त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा शरीर संसद स्पर्धेमध्ये त्याच्या पोज घ्यायच्या असतात, पण त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे करमणूक सुद्धा होईल आणि गरज सुद्धा येते. त्यामुळे मला असं वाटतं हा जो काही पदभार मी आज स्वीकारलाय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी करीन आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली